221 कोटीची नवीन ऑर्डर, 3050 कोटीचा मेगा डील, 44,000 कोटीच्या कर्जावर मोठी चाल आणि 3094 कोटीच्या विस्ताराची घोषणा. मित्रांनो, आज फक्त 4 कंपन्यांनी अशा घोषणा केल्या आहेत ज्या भविष्यातील वाढीचा संपूर्ण खेळ बदलू शकतात. RVNL, अदानी एनर्जी, वेदांता आणि ग्रासिम यापैकी कोणता शेअर ठरू शकतो पुढचा स्टार परफॉर्मन्स. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर सुरुवात करूया रेल्वे सेक्टरमधील मोठ्या बातमीपासून. रेल विकास निगम लिमिटेड म्हणजे RVNLला साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेकडून 221 कोटी रुपयाचा नवीन EPC कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे. हा प्रकल्प रेल्वे सिग्नलिंग आणि टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडशी संबंधित आहे. सरकार सध्या रेल्वे आधुनिकीकरणावर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. त्याचा फायदा RVNL सारख्या कंपन्यांना होताना दिसत आहे. या बातमीनंतर RVNLच्या शेअर्समध्ये सकारात्मक हालचाल पाहायला मिळाली. विशेष म्हणजे RVNLचे ऑर्डर बुक आधीच मजबूत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार आता कंपनीच्या पुढील वाढीकडे लक्ष देत आहे. आता वळूया आजच्या सर्वात मोठ्या कॉर्पोरेट डीलकडे. अदानी एनर्जी सोल्युशनने इंटेली स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे 3050 कोटी रुपयामध्ये अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. या डीलनंतर अदानी एनर्जी भारतातील सर्वात मोठी स्मार्ट मीटरिंग प्लॅटफॉर्म बनणार आहे. कंपनीचा एकूण स्मार्ट मीटर पोर्टफोलिओ 4.7 कोटी मीटर्सच्या पुढे जाणार आहे. भारतामध्ये स्मार्ट मीटर मिशन वेगाने राबवले जात आहे. देशभरात कोट्यावधी स्मार्ट मीटर बसवण्याचे लक्ष्य सरकारने ठरवले आहे. अशा परिस्थितीत अदानी एनर्जीची ही डील भविष्यातील मोठ्या वाढीची तयारी म्हणून मानली जात आहे. विशेषकांच्या मते ही डील पॉवर डिस्ट्रीब्युशन आणि डिजिटल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात कंपनीची ताकद आणखी वाढवू शकते. आता पाहूया वेदांतामधील मोठी आर्थिक घडामोडी. वेदांता रिसोर्सेस सध्या $5.2 अब्ज म्हणजे सुमारे 44,000 कोटी रुपयाच्या कर्जाचे रिफायनान्सिंग करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच कंपन्यांनी क्रेडिट रेटिंगमध्ये सुधारणा झाली आहे, त्यामुळे आता कमी व्याजदरात निधी उभारण्याचा मार्ग खुला झाला आहे. जर कंपनीला कमी कर्ज उपलब्ध झाले तर भविष्य व्याजाचा भार कमी होऊ शकतो. याचा थेट परिणाम कंपनीच्या कॅश फ्लो आणि प्रॉफिटेबिलिटीवर होऊ शकतो. आता येऊया ग्रासिम इंडस्ट्रीच्या मोठ्या घोषणेकडे. कंपनीने कर्नाटकातील हरिहर प्लांटच्या विस्तारासाठी 3094 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. हा विस्तार लॉयसेल फायबर उत्पादनाशी संबंधित आहे. लॉयसेल हे पर्यावरणपूरक आणि जागतिक स्तरावर वेगाने लोकप्रिय होत असलेल्या टेक्स्टाईल फायबर मानले जाते. वाढत्या मागणीचा अंदाज घेऊन ग्रासिमने उत्पादन क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात नवीन उत्पादन लाईन सुरू होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी क्षमता वाढवली जाणार आहे. यामुळे ग्रासिमची जागतिक बाजारातील उपस्थिती आणखी मजबूत होऊ शकते. तर मित्रांनो, आजच्या 4ही बातम्या पाहिल्या तर गोष्ट स्पष्ट दिसते आणि म्हणूनच या 4 कंपन्या पुढील काही दिवसात गुंतवणूकदाराच्या रडारवर राहू शकतात. तुमच्या मते यापैकी कोणत्या कंपनीमध्ये सर्वाधिक ग्रोथ पोटेन्शियल आहे? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर मार्केटच्या अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी बाजार तडकासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.